संघमित्र बहुउद्देशीय विकास संस्था अंतर्गत अनाथपिंडक बुद्ध विहार यांच्या माध्यमाने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने हा सकाळचा बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती आपण पाहतो की आयुष्यमान दिगंबरजी पाटील, त्याचप्रमाणे आपले आयुष्यमान किशोरजी चौधरी आहेत, प्रदीप वानखेडे सर आहेत, भीमरावजी मेश्राम आहेत, तसेच ज्यांनी संचालन केलं असे अशोक जामगडे सर आहेत। त्याचबरोबर आपल्या महिलांमध्ये अलकाताई चौकीकर, आशाताई पुलेकर, मृणालिनीताई दहिवडे, तर अशा काही मान्यवरांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला एक चांगलं स्वरूप या ठिकाणी दिलं जात आहे। बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही संपूर्ण भारतभरच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जात आहे। काही ठिकाणी तर आठवडाभर वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून बाबासाहेबांची आणि ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाचा काळ असल्यामुळे 2 वर्षामध्ये जयंतीचा जो उत्सव आपण करत होतो तो काय आपल्याला करता आला नाही। आता सर्व निर्बंध बाजूला सारले गेले असल्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येऊन बाबासाहेबांच्या जयंतीचा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत। तर या अंतर्गत आपल्या अनाथपिंडक बुद्ध विहाराचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने बोलवलेलं आहे। तर मी त्या विनंतीला मान देऊन आपले जे काही मनोगत आहे ते मी या ठिकाणी व्यक्त करीत आहे। उपस्थित मंच आणि उपस्थित उपासक आणि उपासिका, आज आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराच्या ओझ्याखाली सर्वजण जगत आहोत आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते विविधांगी आहे, अनेक अंगाने पूर्ण करता येईल अशा प्रकारचा आहे। सर्वच अंगाचा विचार या आपल्या छोट्याशा संभाषणामध्ये आपल्याला करता येणं शक्य नाही, तर म्हणून एक विशिष्ट विषय घेऊन या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। तर माझं बरंचसं जे आयुष्य आहे ते धम्मकार्यामध्ये चाललेलं आहे, त्यामुळे बाबासाहेबांचे जे काही राजकीय म्हणा किंवा आर्थिक म्हणा किंवा शैक्षणिक किंवा अन्य जे काही विचार आहेत त्यावर मी सांगोपांग प्रकाश टाकणार नाही। तर बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं किंवा धम्म जो स्वीकारलेला आहे तर त्याच्या संबंधाने मी आपल्याशी थोडक्यामध्ये बोलणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। जेव्हा आपण धर्मांतराचा विचार करतो किंवा बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराचा विचार करतो तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेबांनी येवल्या या ठिकाणी जी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, तर ही बाबासाहेबांची प्रथम सिंहगर्जना होती। आणि बाबासाहेबांनी ही सिंहगर्जना का केली तर याचा जेव्हा आपण सांगोपांग विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून पडते की बाबासाहेबांचा जन्म हिंदू समाजामध्ये झालेला आहे आणि हिंदू समाजातील अतिशय हीन समजल्या गेलेल्या, निकृष्ट समजल्या गेलेल्या अशा अस्पृश्य समाजामध्ये झालेला आहे आणि त्यांना अगदी बालपणापासून अस्पृश्यचे चटके सहन करावे लागलेले आहेत। बाबासाहेबांचं एक आर्टिकल आहे जे आपल्या कदाचित वाचण्यामध्ये आलं असेल, वेटिंग फॉर विसा नावाचं। ज्या आर्टिकलमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये जो काही त्यांना अस्पृश्यतेचा त्रास झालेला आहे त्याविषयी काही घटना लिहिलेल्या आहेत आणि त्या घटनेमधून आपल्याला हे जाणवतं की त्या काळामध्ये किती तीव्रता त्या विषयाची होती। आत्ताच आपल्या उपासकाने एक गाणं सादर केलं होतं गाडीवानं दादाबद्दलचं की गाडीमध्ये मला घ्या। हा प्रसंग जो आहे तो बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये म्हणजे छोट्याशा आर्टिकलमध्ये लिहिलेला आहे।
किंवा पाणी पिण्याच्या बाबतीतला प्रॉब्लेम असेल, शिक्षणासाठी वर्गामध्ये बसण्याचा प्रॉब्लेम असेल, तर अशा अनेक अडचणी बाबासाहेबांनी सहन केल्या. बरं, या लहानपणी सहन केल्या असं नाही, तर तरुण झाल्यानंतर स्वतः बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर झाले, विदेशामधून MSc सारखी, BSc सारखी अर्थशास्त्रामधली उच्च पदवी जेव्हा बाबासाहेबांनी संपादन केली आणि बडोद्यालाही बाबासाहेब जेव्हा राहायला आले, तर त्यावेळेस सुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा अपमानजनक व्यवहार झाला की त्यांना साधं राहण्यासाठी रूम भेटली नाही. बडोद्यामध्ये पारशी हॉटेलमध्ये जवळपास 11 ते 12 दिवस बाबासाहेब राहिलेत आणि तिथूनही त्यांना बाहेर पडावं लागलं. तेव्हा अक्षरशः बाबासाहेब धगधसा रडले. तेव्हा त्यांच्या चित्तामध्ये हा विषय सदैव धगधगत होता की माझ्यासारख्या बॅरिस्टर, उच्च शिक्षित मनुष्याच्या बाबतीमध्ये जर समजा हा समाज अशा प्रकारचं वर्तन ठेवतो, तर जो समाज शिकलेला सुद्धा नाही, खेड्यापाड्यात राहणारा आहे, गरीब आहे, त्या समाजाबद्दल या लोकांची मानसिकता नेमकी काय असेल. तर या चिंतनशीलतेमधून बाबासाहेबांना वाटलं की आपल्याला जागृती करणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मग वेगवेगळ्या प्रकारचे भाषण देणं, लोकांमध्ये मिसळलं, त्यांची जनजागृती करणं हे सुरू केलं. आणि नंतर मग राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. आणि राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर बाबासाहेबांनी बराच प्रयत्न केला. सर्वात मोठा प्रयत्न जर आपल्या हिताचा जर कोणी कधी केला गेला असेल तर तो आहे पुणे कराराच्या वेळेचा. पुणे करार हा विषय खूप महत्वपूर्ण असा विषय आहे. पुणे कराराच्या बाबतीमध्ये आपण ही गोष्ट लक्षात घेतो की आपल्याला पुणे कराराच्या वेळेस आरक्षण जो प्रकार आहे तो आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि आरक्षण हा प्रकार जो प्राप्त झाला तो बाबासाहेबांना खरंच मान्य होता का, यावर आपण चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेबांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण हवं नव्हतं. बाबासाहेबांना स्वतंत्र मतदार संघ पाहिजे होता. आरक्षणाची जी काही मुहूर्तमेढ आहे किंवा एक थोपवणं आहे, हे महात्मा गांधींच्या आग्रहामुळे झालं. आमरण त्यांनी उपोषण केलं आणि बाबासाहेबांना त्यांच्यासमोर नमतं घ्यावं लागलं, कारण जीवन मरणाचा त्यांचा प्रश्न होता. बाबासाहेबांना वाटलं याच्यानंतर आपण काहीतरी मार्ग काढू, परंतु शेवटी ते मान्य केलं गेलं. मान्य केल्याच्या नंतर अगदी 2-4 वर्षानंतर जी निवडणूक झाली, तर त्या निवडणुकीमध्ये अस्पृश्यांना जे हक्क अधिकार हवे होते ते काही त्यांना लाभले नाही. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी गांधीजी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये, बेसिकली त्यावेळेस गांधीजींच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही आम्हाला एक प्रकारे धोका दिलेला आहे. कारण आरक्षणामुळे आमची परिस्थिती बदलेल असं तुम्हाला वाटत होतं, पण ऍक्च्युअली तसा रिझल्ट आम्हाला आलेला नाही. आमची फसगत झालेली आहे आणि ही फसगत आजपर्यंत होत आहे. आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही किंवा ती गोष्ट फारशी लक्षातही घेत नाही. आरक्षणाच्या अंतर्गत आपण जे नेते निर्माण करतो, तर ते नेते वास्तविक पाहता आपल्या जनतेसाठी काही करतील याची काही गरज नाही. जसं मी अगदी 2 वर्षाच्या आधीची घटना सांगतो. सिंपलची घटना, त्या घटनेवरून लक्षात येईल मला, कारण वेगळ्या विषयावर बोलायचं आहे, मी विस्ताराने त्या गोष्टी सांगत बसत नाही. तर एकदा एक सिंदेवाही जो तालुका आहे, तर त्या तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये बुद्धमूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये मला आणि भंतेजींना पाचारण केलं. त्या ठिकाणी मी गेलो. तर गेल्यानंतर मग तिथे असाच पेंडाल वगैरे चांगला टाकलेला, चांगली व्यवस्था होती. मग तिथे एक महिला होती, तिला म्हटलं की तुम्ही बाबासाहेबांचे, भगवंताचे गाणे वगैरे या ठिकाणी लावा. तर ती म्हणाली की मी गाणे वगैरे लावू शकत नाही. तिचं कांबळे काहीतरी आडनाव होतं, ती सरपंच होती त्या गावातली. तिला म्हटलं का नाही लावू शकत, तर नाही म्हणे अशा अशा प्रकारचा विषय आहे आणि त्याच्यामुळे मला गाणे लावता येणार नाही. जेव्हा आपला कार्यक्रम सुरू होईल तर त्या प्रकारे आपण कार्यक्रम सुरू करूया. कारण म्हणे मी काँग्रेस पॅनलच्या अंतर्गत म्हणजे आरक्षणाच्या सीटवर निवडून आलेली आहे, तर मला पॅनलच्या विरोधामध्ये जाता येणार नाही. म्हणजे अगदी खेड्यातल्या सरपंच बाईचं हे मत आहे, अगदी 2 वर्षाच्या आधीचं. मग तुम्ही विचार करा, आता तुम्ही अख्खा भारत देश आपल्या डोळ्याच्या समोर. मग आरक्षणामुळे खरंच आपल्या लोकांचं भलं होत आहे का? आज जे आपल्या लोकांचं भलं दिसत आहे ते राजकीय आरक्षणामुळे दिसत नाही आहे. तर हे भलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये जे आपण लाभ प्राप्त करत आहोत त्याचा हा थोडाफार फरक आपल्याला दिसून पडते. परंतु बाबासाहेबांची भूमिका हे होती स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमाने की आमच्या दलित समाजामधील किंवा
अन्य जे काही आदिवासी आहे किंवा अन्य समाज, ते प्रत्येकांचे आपले स्वतःचा समाज, स्वतःचा नेता जेव्हा निवडून देईल तर त्या नेत्याला नक्कीच त्या समाजाबद्दल काहीतरी करता येईल. पण तशी व्यवस्था आरक्षणाच्या सिस्टीममुळे काय झाली, रद्दबातल झाली. कारण कोणताही पॅनल काय करते, आपल्याला जे प्रिय असणारे किंवा आपलं काम करू शकणारे नेते उभे करते, आणि तसे नेते उभे केल्यानंतर तो समाजासाठी काम करायचा सोडा, तो पॅनलच्या पलीकडे विचार नाही करू शकत. तर ही एक वाईट परिस्थिती जी आहे ती आपल्याला आरक्षणामुळे दिसते. म्हणून बाबासाहेबांनी एके समय 1952-54 काळामध्ये एकदा असं वाक्य वापरलं होतं की काँग्रेसने, त्यांच्याकडे कुत्रा होता बाबासाहेबांकडे दिल्लीला राहत असताना, तर बाबासाहेब म्हणले की काँग्रेसने या कुत्र्याला जरी उभं केलं तरी हा कुत्रा नक्कीच निवडून येईल. असा एक उपहास बाबासाहेबांनी त्यावेळेस केला होता. तर हा चिंतनाचा विषय आहे. तर अशा बऱ्याचशा अनुभव बाबासाहेबांवर येत गेले आणि त्यांनी पाहिलं की ज्या अपेक्षेने आपण हा विषय अस्पृश्यांच्या किंवा मागास जातींच्या विकासासाठी पुढे आणला होता, पण ते काही सफल होताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि मग बरेचदा बाबासाहेबांनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले, पण त्यावेळची परिस्थिती इतकी बिकट होती की संपूर्ण देश आणि देशातील अन्य समाजाचे लोक, जसं आता भंगी समाज आहे, चांभार समाज आहे किंवा अन्य अस्पृश्य किंवा मागास जाती आहेत, तर त्या जातीचे जे काही नेते होते ते सर्व गांधीजीच्या पाठीशी होते. बाबासाहेबांना महारांचा नेता म्हणून त्या काळामध्ये मानलं जायचं. तुम्ही सोर्स मटेरियल ऑफ डॉक्टर आंबेडकर नावाचं जे बुक आहे, जे महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलं होतं, त्यामध्ये पेपरमध्ये येणाऱ्या कात्रणांबद्दल अतिशय सुंदर संकलन आहे, मोठं पुस्तक आहे ते. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वाचता, अभ्यास करता, तेव्हा आपल्याला लक्षात येते की बाबासाहेबांच्या संबंधाने अस्पृश्यांचे बाकी नेते, म्हणजे महार समाज सोडून जे बाकी काही अस्पृश्य जनसमुदाय आहेत त्यांचे नेते आणि उच्चवर्णीय तर आहेत यांच्या बाबतीत एक बाबासाहेब कटुता होती. आणि कटुता असल्यामुळे ते त्यांच्या भाषणांमधून, ते त्यांच्या लिखाणांमधून सदैव बाबासाहेबांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करायचे. आणि तरीही बाबासाहेब इतके बलशाली होते की ते सर्वांना पुरून उरायचे. ही परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमुळे शेवटी बाबासाहेबांना वाटलं की हा धर्म काहीच कामाचा नाही, हा आपण बदलला पाहिजे. आणि घोषणा त्यावेळेस मग 1935ला बाबासाहेबांनी ती घोषणा केली. या घोषणेच्या मागाचा हा इतिहास आहे. कारण बाबासाहेबांना अशी अपेक्षा होती की बाबा ठीक आहे, या पद्धतीने तरी आमच्या समाजाचा विकास होईल. परंतु जेव्हा त्यांनी पाहिलं की असं होताना दिसत नाही, तेव्हा त्यांना वाटलं की धर्मांतर केलं पाहिजे. आणि धर्मांतर केलं पाहिजे असं वाटल्यानंतर अनेक लोक जे आहे त्याच्यावर एक साधक बाधक चर्चा होणं सुरू झाली. ख्रिश्चन धर्माचे काही लोक होते किंवा मुस्लिम धर्माचे काही लोक होते किंवा हिंदू धर्मातले काही म्हणजे लोक होते. सगळे बाबासाहेबांना म्हणायचे की आम्ही तुमच्याला अभिप्रेताच्या सुधारणा आपण करू, पण तुम्ही धर्मांतर वगैरे करू नका. त्यावेळेस एक शंकराचार्याच्या संदर्भामध्ये त्या रामस्वामी नावाचे एक व्यक्ती होते, तर त्यांच्यासोबत बोलताना एक मोठा मजेशीर प्रसंग असा घडला की त्यावेळेस सटक नावाचे एक व्यक्ती आहे, जे वास्तविक पाहता बाबासाहेबांचा विरोध करणारे होते. बाबासाहेबांच्या विरोधात उभे राहिले, पण ते स्वतःला अस्पृश्यांचे नेते समजायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये, आणि ते विशेष म्हणजे काँग्रेस आणि हिंदू धर्माचे समर्थक होते, तर बाबासाहेबांनी त्यावेळेस त्या शंकराचार्याला म्हटलं होतं की तुम्ही एक काम करा, मी ज्या काही सुधारणा सुचवतो त्या तर तुम्ही करू शकणार नाही. त्यांचं म्हणणं होतं की मंदिराचा पुजारी होण्यासाठी एखादी परीक्षा असली पाहिजे आणि ती परीक्षा सर्वांनी दिली पाहिजे आणि कुठल्याही व्यक्तीला मंदिराचा पुजारी बनता आला पाहिजे. ही एक सुधारणा बाबासाहेबांनी सुचवली होती. आणि तुमच्या शंकराचार्याच्या पदावर कुठला तरी अस्पृश्य माणूस वगैरे बसवता आला पाहिजे, तो बसला पाहिजे. तर अशा प्रकारे त्या सुधारणा त्यांनी काही मान्य नाही केल्या. आणि मान्य न केल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की हा जो व्यक्ती आहे सटक नावाचा, तर त्या व्यक्तीला तुम्ही जर शंकराचार्य म्हणून घोषित करत असाल आणि तुमच्या हिंदू धर्मातील प्रमुखांपैकी 1000 लोकांनी येऊन त्यांचे पाय जर धुवून तुम्ही त्याचं स्वागत करत असाल, तर मग मी माझा हा विचार सोडायला तयार आहे. शंकराचार्य गपचूप राहिले त्यावेळेस. म्हणजे बाबासाहेबांनी पदोपदी या गोष्टीचा विचार केला की आपल्याला याच समाजामध्ये राहून किंवा याच धर्मामध्ये राहून खरंच काहीतरी सुधारणा करता येईल का. 1935 पासून तर 1956 पर्यंतचा जो कालावधी आहे, हा जवळपास 21 वर्षाचा कालावधी बाबासाहेबांनी घालवला. का आज नाही उद्या काहीतरी सुधारणेचे लक्षणं दिसतील आणि आपल्या समाजाकडे पाहण्याची दृष्टी यांची बदलेल. परंतु तसं होताना काही दिसलं नाही. बाबासाहेबांनी अनेक प्रकारे जनजागृती केली, अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण केल्या, जसं महिलांसाठी हिंदू कोड बिल लिहिलेला आहे किंवा अशा अनेक गोष्टी केल्या. आणि ज्यामध्ये सतत हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला की महिलांचं स्थान
या देशातील गरिबांचं स्थान, या देशातील मागास जातींचं स्थान आणि जो पिचडा समाज आहे त्याचं स्थान हे उच्च पातळीवर गेलं पाहिजे. परंतु बाबासाहेबांना सदैव अपयश आलं किंवा सदैव त्यांची एक प्रकारे म्हणजे ते ऐकून नाही घेतलं गेलं. संविधानाच्या बाबतीमध्येही बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेब काही एकटे नव्हते संविधान लिहायला, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बाबासाहेबांना खरं तर त्या संविधानामध्ये टाकायच्या नसतीलही, परंतु शेवटी टाकाव्या लागल्या. बाबासाहेबांच्या संविधानाच्या संबंधामध्ये काही डिबेट्स पब्लिश आहेत, ज्याला आपण असेंब्ली डिबेट्स म्हणतो, जे 10 खंडामध्ये आयुष्यमान देवीदासजी घोडेस्वार जे आपल्या नागपूरलाच राहतात त्यांनी 10 खंडामध्ये त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. ते जर आपण वाचलं तर आपल्याला दिसून पडते की बाबासाहेबांना जे 2 वर्ष 11 महिन्याचा प्रदीर्घ काळ जो लागला तो काय बाबासाहेबांना संविधान लिहायसाठी नाही लागला. ते संविधान जे लिहिलं होतं त्या लिहिलेल्या गोष्टींवर संभाषण करणे, त्या गोष्टी पटवून देणे, मग त्यांचा विरोध, या सगळ्या गोष्टींमध्ये पारित व्हायला हा प्रदीर्घ असा काळ जो आहे तो लागलेला आपल्याला दिसतो. तर म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी जे धर्मांतराची जी घोषणा केली किंवा धर्मांतर जे केलं याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. आणि तो अर्थ काय आहे तर आपल्या मुक्तीचा अर्थ आहे, आपल्या दुःखाच्या मुक्तीचा अर्थ आहे. आणि तो अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी थोडासा विचार करण्याची गरज आहे. तर या ठिकाणी बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ज्या पुस्तकाचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. बाबासाहेबांनी फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, जो अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. छोटासा ग्रंथ आहे तो, पण अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की रिलिजन इज अ सोशल फोर्स. म्हणजे धर्मांतर का बाबासाहेबांनी केलं, धर्मांतराला इतकं महत्त्व का आहे, तर याच्या मागील काही भूमिका आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. बाबासाहेब काय म्हणतात, रिलिजन इज अ सोशल फोर्स. म्हणजे धर्म ही एक सामाजिक शक्ती आहे. म्हणजे सामाजिक शक्ती कोणत्याच्या अर्थाने, जसं आता उदाहरण आपण घेऊया, आज आपण या ठिकाणी एवढे लोक जमलो किंवा अशाच प्रकारचे उत्सव अनेक वेगवेगळ्या विहारांमध्ये होत आहेत, किंवा संध्याकाळी आपण दीक्षाभूमीवर जेव्हा जाऊ त्या ठिकाणी आपण पाहू की लाखोचा जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्र आलेला असेल. तर यावरून आपल्याला काय दिसते, या सर्व लोकांना बांधून ठेवणारं कोण आहे, या सर्व लोकांना एकोपा करणारं कोण आहे. हे काय रक्तसंबंध आहेत का, रक्तसंबंधी आहेत की नातेवाईक रिश्तेदार आहेत का एवढे लोक, नाही आहेत. मग तरी ते एकमेकांसोबत बोलतात कसे, जय भीम म्हणतात, नमोबुद्धाय म्हणतात. तर हा जो संबंध आहे हा धर्माचा संबंध आहे. म्हणून याला काय म्हणतात, धर्म एक सामाजिक फोर्स आहे, म्हणजे सामाजिक शक्ती आहे. कशामुळे सामाजिक शक्ती आहे, कारण समाजाला दिशा देण्याचं जे काम आहे ते धर्म करत असते. धर्म या शब्दाचा अर्थ प्राचीन काळामध्ये सुद्धा आणि आताच्याही काळामध्ये सुद्धा नीती असा होतो. नीती याचा अर्थ हा होतो जे आपल्या वागण्या बोलण्याचे काही जे नियम आहेत त्याला धर्म म्हणतात. आता या वागण्या बोलण्याच्या नियमांमध्ये किंवा विचार करण्याच्या नियमांमध्ये नंतरच्या काळामध्ये धार्मिक कर्मकांडांना सुद्धा महत्त्व असते किंवा महत्त्व आहे. मग धार्मिक कर्मकांडांमध्ये जसं वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा पद्धती असतात, उपासना पद्धती असतात, या सुद्धा धर्माच्या अंतर्गत येतात. जसं आता आपल्याला बुद्ध धम्माला मानणारे असल्यामुळे त्रिशरण, पंचशील किंवा बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना किंवा अन्य प्रकारच्या अशा गाथा किंवा आपले आदर्श भगवान बुद्ध असल्यामुळे, बाबासाहेब असल्यामुळे आपण त्यांच्या प्रतिमांची पूजा करतो किंवा त्यांच्या प्रतिमांचं पूजन करतो. हा आपला संस्कार झाला. पण त्याच प्रकारचे अन्य धर्माचे अन्य प्रकारचे संस्कार असू शकतात. पण मुख्य मुद्दा काय आहे, मुख्य मुद्दा धार्मिक संस्कार म्हणजे धर्म नाही, हा त्या धर्माचा एक छोटासा भाग असतो. मुख्य मुद्दा आहे त्यांचे आचार विचार, ते वागतात कसे, बोलतात कसे, याची जी एक नियमावली असते तर त्याला धर्म म्हटलेला आहे. मग बाबासाहेब म्हणतात की धर्म हा सामाजिक फोर्स आहे, सामाजिक शक्ती आहे. आणि सामाजिक शक्ती असल्यामुळे एक मोठा जनसमुदाय त्या धर्माच्या अंतर्गत काम करताना आपल्याला दिसतो. जसं आता हिंदू धर्म म्हटलं की त्याच्यामध्ये 84% लोक आहेत, मुस्लिम धर्म म्हटलं जवळपास 11% लोक आहेत, ख्रिश्चन धर्म म्हटलं तर 2.5% त्याच्यामध्ये लोक आहेत. मग बाकी शीख धर्म आहे, त्यांचं प्रमाण थोडं जास्त आहे. नंतर जैन धर्म आहे, पारशी धर्म आहे, बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्माचा जर विचार जर आपण जर केला तर आपल्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये अगदी 1% लोकसंख्या ही बौद्ध धर्माची आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये बुद्ध धर्माचं जे प्रमाण आहे ते कुठे आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे अन्य स्टेट्स आहेत याच्यामध्ये थोडं थोडं प्रमाण आहे. आणि जे काही जुने ते सिक्कीम, नागालँड, आसाम किंवा भूतानला लागून असलेला काही पट्टा, तर या परिसरामध्ये पारंपरिक बौद्ध लोक आहेत. तर बौद्धांची संख्या आपल्या देशामध्ये अतिशय मर्यादित आहे, कमी आहे. तर त्यांच्या रीतिरिवाजाच्या पद्धती असतात.
आणि म्हणून तो संपूर्ण समाज एकसंघ राहण्यासाठी आणि तो समाज एका विशिष्ट पद्धतीने वागण्यासाठी बोलण्यासाठी कटिबद्ध असतो, म्हणून तो एक सामाजिक फोर्स असतो. बाबासाहेब म्हणतात की धर्माला दुर्लक्षित करणं म्हणजे जिवंत तारेला दुर्लक्षित करण्यासारखं आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? बाबासाहेबांनी म्हटलेला आहे टू इग्नोर रिलिजन मीन्स टू इग्नोर लिव्ह वायर. धर्माला दुर्लक्षित करणं म्हणजे जिवंत तारेला दुर्लक्षित करणं आहे. म्हणजे किती जबरदस्त उपमा बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. काय कारण असेल का ज्याप्रमाणे जिवंत तारेवर जर आपला पाय पडला तर आपल्याला करंट लागते, आपण मरतो. त्याच प्रकारे धर्माच्या तत्वांकडे जर आपण जर दुर्लक्ष जर केलं तर ते तत्व आपण जर ऍक्सेप्ट करतो ऍज अ धर्म म्हणून तर त्याच्याने आपलं नुकसान 100% होऊ शकते. जसं बाबासाहेबांनी उदाहरण दिलेलं आहे की कशा प्रकारे नुकसान होते. एक धर्माचा भाग म्हणून भारत देशाने चातुर्वर्ण व्यवस्था स्वीकारलेली आहे, धर्माचा भाग म्हणून जाती व्यवस्था स्वीकारलेली आहे, धर्माचा भाग म्हणून अनेक प्रकारच्या बलिप्रथा आहेत त्या स्वीकारलेल्या आहेत, धर्माचा भाग म्हणून स्त्रियांना अतिशय निकृष्ट निम्न स्थान देण्याची परंपरा जी आहे ती स्वीकारलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये धर्म म्हणून त्या गोष्टीला आपण स्वीकारलं, पण याच्यामुळे काय झालं? जनमानसाचं जे जीवनमान आहे ते पूर्णपणे बदललं. आपल्याच समाजाचा थोडासा विचार करताना, आपल्याच पिढ्यांचा थोडासा विचार करताना एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण थोडंसं मागे मागे विचार करायचा की जसं आता आज आपली थोडीशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आपण विचार करायचा का आपल्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती काय होती, त्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती काय होती, त्यांच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती काय होती, किंवा आज आपल्याला शिक्षणाचा दर्जा आपल्यामध्ये दिसते. आपण विचार करायचा का आपल्या आईवडिलांचं शिक्षण काय होतं, त्यांच्या आईवडिलांचं शिक्षण काय होतं आणि त्यांच्या आईवडिलांचं शिक्षण काय होतं. आपण चांगल्या घरांमध्ये राहतो, चांगल्या सुखसुविधांमध्ये राहतो, विचार करायचा की आपले आईवडील कोणत्या सुखसुविधांमध्ये होते, त्यांचे आईवडील कोणत्या सुखसुविधांमध्ये होते. तर जेव्हा आपण असं थोडंसं भूतकाळामध्ये जायला विचार करतो तेव्हा आपल्याला दिसते की अगदी 3-4 पिढ्यापर्यंत सुद्धा आपल्यामध्ये काहीच नव्हतं. 3-4 पिढ्यांपर्यंत आपल्यामध्ये काही नव्हतं. महिलांच्या बाबतीमध्ये जर विचार जर केला की बाबा रे आज माझी मुलगी चांगल्या प्रकारे शिकलेली आहे, तिची आई किती शिकलेली आहे, तिची आई किती शिकलेली आहे आणि तिची आई किती शिकलेली आहे, असं जर मागच्या पिढ्यांमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला दिसेल की आपली जी काही 2-4 पिढ्याच्या आधीची आई होती ती फार अशिक्षित होती, अतिशय गरीब, अशिक्षित आणि अतिशय चुकीच्या रीतिरिवाजामध्ये जाती व्यवस्थेमध्ये भरले जाणारे लोक होते. म्हणजे आपण पाहतो की आपल्या विकासाचा जेव्हा आपण विचार करतो ते 3-4 पिढ्यांमध्ये आपला विकास झाल्याचा आपल्याला दिसून येते. आणि ही परिस्थिती बाबासाहेबांच्या संविधानामुळे किंवा बाबासाहेबांच्या अथक परिश्रमामुळे बदलली हे आपल्या सर्वांना मान्य आहे. मग पूर्वीची परिस्थिती कोणत्या परिस्थितीमुळे होती? तर ते धर्मामुळे होती, धर्माच्या नीतिनियमांमुळे होती आणि तेही स्पेशली हिंदू धर्माच्या नीतिनियमांमुळे होती. बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्माने हे विषमतेचं जहर किंवा जाती व्यवस्थेचं जहर हे केवळ हिंदूंपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर ते मुस्लिमांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये आणि जैनांमध्ये आणि सिखांमध्ये अशा अनेक धर्मामध्ये सुद्धा ती गोष्ट मान्य करण्याची परंपरा निर्माण झालेली आहे. म्हणजे संपूर्ण देश हा जातीजन्य विषमतेने ग्रासला गेलेला देश आहे. म्हणजे असं बाबासाहेबांनी त्यावेळी सुचवलं होतं. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की धर्म हा जर जिवंत तारेसारखा जर खतरनाक असेल तर त्या धर्माच्या बाबतीमध्ये चिंतन होणं गरजेचं आहे, धार्मिक तत्वांच्या बाबतीमध्ये चिंतन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम नावाचा स्पेशल ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये हा विषय मांडलेला आहे की धर्माचं आपल्याला चिंतन करावं लागेल. केवळ आमचे पूर्वज लोक त्या नियमाला मानत आलेले आहेत, आमचे पूर्वज लोक त्या धर्माला मानत आले आहेत म्हणून आपणही मानलं पाहिजे, ही जी भूमिका आहे ही आता शिकल्या सवरलेल्या तरुणांनी आणि तरुणींनी ही सोडून दिली पाहिजे असं बाबासाहेबांचं मत आहे. आणि असं बाबासाहेबांचं मत असल्यामुळे त्यांनी स्पेशल हा विषय त्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. तर आपण त्याच्या अंतर्गत काही गोष्टी पाहिल्या पाहिजे की एखाद्या धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते आपण कसं डिसाईड करणार, कसं ठरवणार. जसं उदाहरणादाखल आपण अनेक प्रकारे मार्केटमध्ये जातो, वस्तू खरेदी करतो, त्या वस्तूचं आपलं एक मूल्य असते. प्रत्येकच वस्तू सारख्याच किमतीची असते का? साधे कपडे घ्यायचे जरी म्हटलं तर आपल्याला दुकानदार वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दाखवते, तर वेगवेगळ्या कपड्यांची वेगळी वेगळी प्राइस आपल्याला असते, वेगवेगळ्या किमतीचे ते असतात. मग हे वेगवेगळ्या किमतीचे कशामुळे आहे? त्याचं जे मूल्य निर्धारण आहे ते कशा प्रकारे केलं जातं? तर त्याचे काही क्रायटेरियाज असतात. काय असतात त्याचे काही क्रायटेरियाज असतात आणि त्या क्रायटेरियाच्या अनुषंगाने त्याचं मूल्य निर्धारण होत असते किंवा त्याचं महत्व निर्धारण होते. बाबासाहेब म्हणतात की त्याचप्रमाणे धर्माचं तत्वज्ञान
याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला क्रायटेरियाज असायला पाहिजे की नाही? म्हणजे एखादा धर्म चांगला आहे की चांगला नाही हे ठरवायचं कसं? हा गंभीर प्रश्न आहे. कसं ठरवणार? हा धर्म चांगला आहे बाबा, हा धर्म चांगलाच नाही आहे, कसं ठरवायचं आपण? केवळ आपण त्या धर्माला मानतो म्हणून चांगला आणि बाकीचे अन्य लोक दुसऱ्या धर्माला मानतात त्यांचा धर्म चांगला, हे काही बरोबर वक्तव्य नाही. बाबासाहेबांनी म्हटलं की एखादी गोष्ट धर्म म्हणून चांगली आहे की नाही हे ठरवण्याचा काहीतरी क्रायटेरिया असले पाहिजे आणि काहीतरी त्याचे मूलतत्व असले पाहिजे आणि त्याच्या मूलतत्वाच्या आधारावर त्याची छानबीन झाली पाहिजे आणि त्या छानबीनीच्या अंतर्गत एखादी गोष्ट बरोबर ठरत असेल तर आपण त्याला श्रेष्ठ धर्म म्हणायला हरकत नाही. आणि तसं आपल्या सुशिक्षित तरुणांनी आणि सुशिक्षित तरुणींनी करण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये हा एवढा मोठा जनसमुदाय आहे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाकड कथांमध्ये किंवा अंधश्रद्धांमध्ये पडलेला आहे, परंतु या देशातील तरुण लोक, या देशातील शिकले सवरलेले लोक, या देशातील स्वतःला मोठमोठ्या पदावर आधारित केलेले लोक आपल्या धर्माबद्दल एवढूसं सुद्धा चिंतन करायला तयार नाही आहेत. एवढूसं सुद्धा चिंतन करायला फक्त बौद्ध म्हणणारे लोक हे चिंतन करतात, कारण बाबासाहेबांनी त्यांना चिंतनाची प्रक्रिया दिलेली आहे. बाबासाहेबांनी विचार करण्याचा आपल्याला प्रेरणा दिलेली आहे, म्हणून आपला समाज कुठेतरी चिंतन तरी करतो. पण आपल्या समाजाच्या बाहेरचा समाज अजूनही खुरचट रीतिरिवाजांमध्ये पडलेला असेल, आर्थिक गरिबीमध्ये पडलेला असेल, सामाजिक पातळीवर मागासलेला असेल, राजकीय पातळीवर सुद्धा अतिशय मागासलेला असेल, तरी तो आपल्या धर्मतत्वांवर चिंतन करायच्या तयारीमध्ये नाही आहे किंवा हे धर्मतत्व बरोबर आहेत की चूक आहे हे सुद्धा ठरवण्याच्या मानसिकतेचे नाहीत. आपण पाहतो की आता काल परवाच्याच लोकमतला एक बातमी आली होती की आपल्या भारतामध्ये जिथे राम मंदिर बनत आहे अयोध्यामध्ये, त्या ठिकाणी श्रीरामाची सर्वात उंच मूर्ती बनवली जाणार आहे. ते इतकी उंच मूर्ती का जगामध्ये त्याच्यापेक्षा कोणती मोठी उंच मूर्ती राहणार नाही. म्हणजे जवळपास त्याला 2500 करोड रुपयाचा खर्च सरकार करणार आहे ती मूर्ती बनवण्यासाठी. काय आहे म्हणजे मूर्त्या बनवल्यामुळे, एवढे मोठे मोठे पुतळे बनवल्यामुळे माणसाचं भलं होणार आहे का, कल्याण होणार आहे का? पण लोक धर्माचा विचार करतात आणि धर्माच्या विचारामुळे अशा प्रकारचे ते निर्णय घेतात आणि त्या निर्णयाला आपण भारतीय जनता म्हणून कुठल्याच प्रकारचा काहीच विरोध प्रदर्शित करत नाही, काहीच विरोध प्रदर्शित करत नाही. कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोक मरत होते, परेशान होते, त्या गोष्टींची चिंता न करता राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला गेला, बांधकाम सुरू पण झालं आणि करोडो रुपये त्या ठिकाणी लावले जात आहेत. पण आपल्या देशात चांगले हॉस्पिटल्स व्हावेत, सरकारी हॉस्पिटल्स व्हावेत, जिथे लोकांना मोफत नाही तरी पण अतिशय कमी खर्चामध्ये चांगल्यातला चांगला इलाज भेटावा, याकडे चिंता नाही. जेवढ्या वेगाने खासगीकरण वाढवलं जात आहे, कंपन्या विकल्या जात आहेत, तेवढ्या वेगाने शासनाची जी काही शाळा आहे किंवा बाकीच्या गोष्टी त्या कशा वाढतील बाबा, कशा, त्याच्या संदर्भामध्ये विचार करता येत नाही का? तर धर्माची एक पकड जी आहे ती आहे. आणि म्हणून आपल्याला हे विचार करण्याची गरज आहे की आपण एखादा धर्म चांगला आहे की नाही, एखाद्या धर्माने जनतेचं कल्याण होत आहे की नाही हे कसं ठरवायचं, तर त्याचे काही क्रायटेरियाच असले पाहिजे. बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये 2 प्रकारचे क्रायटेरिया सांगितलेले आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट आहे ज्याला युटिलिटी म्हटलं. युटिलिटी मध्ये काय होते? युटिलिटी म्हणजे उपयोगिता. आणि दुसरी गोष्ट आहे जस्टिस. जस्टिस म्हणजे न्याय. तर बाबासाहेब म्हणतात की एखाद्या धर्माचं तत्व हे जनतेच्या भल्याचं आहे की नाही हे आपण कसं ठरवणार, तर त्याच्यामध्ये युटिलिटी असली पाहिजे, उपयोगिता असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये न्याय असला पाहिजे. मग आता उपयोगितेच्या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तर उपयोगिता कशाला म्हणतात? आता वास्तविक पाहता ज्या लोकांना अर्थशास्त्राचा अभ्यास आहे आणि ज्यांनी मार्शलच्या संदर्भामध्ये काही अभ्यास केलेला आहे, ज्याने अर्थशास्त्र प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि अर्थशास्त्रामध्ये आपण मार्जिनल युटिलिटी वगैरे हा जो सिद्धांत आहे तो आपण शिकतो किंवा घटत्या उपयोगितेचा सिद्धांत वगैरे आहे तो आपण शिकतो. तर युटिलिटीचा हा एवढा मर्यादित अर्थ न घेता युटिलिटीचा एक मोठा अर्थ आहे आणि तो आपल्याला घेतला पाहिजे. युटिलिटीचा अर्थ काय होतो? उपयोगिता किंवा त्याला उपयुक्तता म्हणतात. म्हणजे उपयुक्तता किंवा उपयोगिता याचा अर्थ काय होतो की एखाद्या वस्तूमध्ये गरज पूर्ण करण्याची क्षमता असते, गरज पूर्ण करण्याची क्षमता असते म्हणून त्याला उपयुक्तता किंवा उपयोगिता म्हणतात. जसं उदाहरणादाखल आपला मोबाईल. तर मोबाईल ही एक वस्तू आहे, या वस्तूचं आपलं एक मूल्य आहे. मग ही वस्तू आपल्याला कशाला पाहिजे? या मागील कारण आहे की मोबाईल ही अशी वस्तू आहे
की ती आपली गरज पूर्ण करते. मग कोणती गरज पूर्ण करते? आपल्याला फोन करायचा असतो, आपल्याला मेसेज करायचा असतो, आपल्याला व्हिडिओ काढायचा असतो, आपल्याला फोटो काढायचा असतो, किंवा आपल्याला सोशल मीडिया वापरायचा असतो. तर या ज्या काही आपल्या गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता या मोबाईलमध्ये आहे. म्हणून मोबाईल ही एक आपली गरज आहे. अन्न ही आपली एक गरज आहे, वस्त्र आपली गरज आहे, निवारा आपली गरज आहे, शिक्षण आपली गरज आहे, आरोग्य आपलं गरज आहे. की ज्या गरजा आहेत, ज्या माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा, तर त्या गरजा पूर्ण करण्याची जी क्षमता आहे तर त्याला युटिलिटी किंवा उपयोगिता म्हणतात. मग आता हा प्रश्न महत्वाचा आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात मनुष्य म्हटल्यानंतर, परंतु आपल्याला गरजांचा विचार करत असताना आपल्याला बेसिक नीड्स, ज्या अतिशय मूलभूत गरजा आहेत त्यांचा विचार करावा लागतो. आणि मूलभूत गरजांची पूर्तता होणं खूप गरजेचं राहते. ही पहिली घटना आहे की मूलभूत गरजा आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि मूलभूत गरजा एवढ्याच नाही तर जसं डॉक्टर मास्लो, जे सायकोलॉजी मधले फार मोठे जाणकार व्यक्ती आहेत, त्याने एक गरजांचा चार्ट बनवलेला आहे. आणि तो गरजांचा चार्ट आपल्याला संक्षेपाने मी या ठिकाणी सांगतो की जसं मूलभूत गरजा म्हणजे कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण होणं गरजेचं आहे. नंबर 1. दुसरी गोष्ट सुरक्षा. माणसाला सुरक्षा सुद्धा महत्वाची असते. त्याची आर्थिक सुरक्षा असली पाहिजे, त्याची सामाजिक सुरक्षा असली पाहिजे. सतत तो या दडपणाखाली नाही राहिला पाहिजे की बाबा रे मी एक अस्पृश्य व्यक्ती आहे, किंवा मी स्त्री आहे, किंवा मी खेड्यातला व्यक्ती आहे, तर मला घराच्या बाहेर पडलं नाही पाहिजे, कारण माझ्या बाबतीत कधी काय अन्याय होईल, काय अत्याचार होईल याची काही मला शाश्वती वाटत नाही. म्हणजे या प्रकारे सामाजिक स्वरूपामध्ये जर असुरक्षितता कोणी अनुभव करत असेल तर त्याची ती गरज पूर्ण होत आहे का? सुरक्षांची गरज नाही पूर्ण होत आहे. आजही आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये आजही आपल्याला हा विचार सदैव डोक्यात ठेवावा लागतो की बाबा एकटी दुकटी महिला कुठे बाहेर पडता कामा नये, एकटी दुकटी महिला कुठे प्रवासाला एकटी जाता कामा नये, रात्री बेरात्री कुठे एकटी जाता कामा नये. म्हणजे आपल्याला हे आजही चिंता कशामुळे वाटते? कारण आपल्याला सामाजिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये अजूनही शाश्वती नाही आहे. अजूनही शाश्वती नाही की आपल्याकडे सामाजिक सुरक्षा आहे. तर ही सुरक्षा महत्वाची आहे. आणि राजकीय सुरक्षा पण महत्वाची असते की विशिष्ट लोकांचाच राजकारणामध्ये सहभाग असते, आणि जे पीडित आहेत किंवा स्त्रिया आहेत अशा लोकांचा राजकीय हस्तक्षेप नसते. म्हणजे जे लोक सहभागी नाही आहेत त्यांना सुरक्षा राहत नाही. तर सुरक्षेचा मोठा विषय आहे. जसं देशाच्या संदर्भातली सुरक्षा आहे, क्षेत्राच्या संदर्भातली सुरक्षा आहे, तर सुरक्षेचा पण विषय महत्वाचा. सुरक्षा ही सुद्धा मनुष्याची एक महत्वपूर्ण गरज आहे. नंतर आपल्यामध्ये काय? प्रेम आणि सहचर्य, ज्याच्यामध्ये कुटुंब, सामाजिक संबंध याचा संबंध असतो. तर आपला कौटुंबिक सलोखा जो आहे तो सुद्धा महत्वाचा असतो. आणि त्याच्यासाठी विवाह संस्था वगैरे प्रकार, जसं प्रेम विवाह असेल किंवा मंजुरी विवाह असेल, तर विवाहाचा जो या ठिकाणी विचार केला जातो किंवा सामाजिक संबंध, एका माणसाने दुसऱ्या व्यक्तीची चांगलं वागावं, त्याने आपले चांगलं वागावं बोलावं, हा जो संबंध आहे हा संबंध सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. ती पण मनुष्याची एक इमोशनल गरज आहे, भावनिक गरज आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचाच विचार करून बघा. कुटुंबामध्ये जर समजा मनामध्ये एकमेकाप्रती मनमुटाव असेल, मनामध्ये एकमेकाप्रती द्वेषाची भावना असेल, आणि घरात राहत असल्यामुळे एकामेकाच्या समोर तर आपण येणारच आहोत. जसं सासू आणि सूनमध्ये जर बनत नसेल, भावा भावामध्ये बनत नसेल, बहिणी बहिणीमध्ये बनत नसेल, किंवा नवरा बायकोमध्ये बनत नसेल, तर आपण त्यांना अवॉइड नाही करू शकत. आपण समोरासमोर येतो, आणि समोरासमोर आल्यानंतर जर आपल्याला वाईट वाटत असलं तर ते दुःख नाही का आपल्यासाठी? ती दुःखाचीच फिलिंग असते आपली. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की कुटुंबामध्ये सुद्धा एक सहचर्य जे आहे ते असणं गरज असते. कारण प्रेम देणं आणि प्रेम घेणं ही प्रक्रिया जेव्हा कंप्लीट असते तेव्हा माणसाला इमोशनली चांगलं वाटते. म्हणजे माणसाच्या मनामध्ये त्याला बरं वाटते की बाबा रे माझं कुटुंब चांगलं आहे, कारण त्यामध्ये प्रेम करता येतं आणि दुसरे प्रेम करतात ते घेता पण येतं. पण जेव्हा त्या प्रेमाच्या देवाणघेवाणीमध्ये किंवा सामाजिक संबंधाच्या देवाणघेवाणीमध्ये, आपुलकी जिव्हाळीच्या देवाणघेवाणीमध्ये जेव्हा कुठेतरी दिवार बनते तर त्यावेळेस मात्र मोठे अडचणी येतात. जसं आपल्या देशामध्ये हा विषय कौटुंबिक झाला, पण आपल्या देशामध्ये जातीव्यवस्था असल्यामुळे जातीव्यवस्थेने काय केलं का एका जातीतला माणूस हा दुसऱ्या जातीसोबत जुळत नाही, दुसऱ्या जातीतला माणूस हा तिसऱ्या जातीमध्ये जुळत नाही. अलीकडच्या काळात थोडंफार वातावरण बदललेलं जरी असलं तरी ही गोष्ट आपल्याला दिसून पडते. जसं आता बुद्ध जयंती, बाबासाहेबांच्या जयंतीचा हा कार्यक्रम आहे. आपण बहुतांश लोक इथे बौद्ध लोकच जमलेलो आहोत, पण आपण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे लोक जमलेले आहेत का या ठिकाणी? का चला बाबा बाबासाहेब संविधान निर्माता आहेत आणि संविधानामध्ये सर्वांच्याच हक्क अधिकाराचा सुरक्षा त्या ठिकाणी केली गेली आहे, तर जयंतीचा उत्सव म्हटल्यावर आपण सर्वांनीच ती साजरी करायला पाहिजे. जवळ कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी झाला पाहिजे असं वाटते का?
म्हणजे याच्यामध्ये काय दिसून पडते की जे एक सहचर्य आहे ते का होत नाही, धर्मामुळे कुठेतरी एक दिवाल निर्माण झालेली आहे, जातीमुळे दिवाल निर्माण झालेली आहे आणि या दिवालीला तोडणं मोठं कठीण काम आहे. कारण ही एक प्रकारची मानसिकता आहे आणि मानसिकतेमुळे काय होते, माणसाने जेव्हा मनामध्ये झाला का तो आपला नाही, तो आपला नाही बाबा, तो परका आहे, अशी भावना एकदा माणसाच्या मनामध्ये फिट बसली की तो मैत्रीने वागू शकेल का, तो बंधुत्वाने वागू शकेल का. आणि जो बंधुत्वाने प्रेमाने तो वागलाच नाही तर त्यांच्यामध्ये जे आदान प्रदान व्हायला पाहिजे, विचारांचं असेल, वस्तूंचं असेल, सेवांचं असेल, ते होणार नाही. आणि त्याच्यामुळे एक निकोप सामाजिक संबंध जे निर्माण व्हायला पाहिजे ते त्याच्या माध्यमाने होणार नाही. म्हणजे मनुष्याची प्रेम नावाची, आपुलकी नावाची, जिव्हाळा नावाची, किंवा ज्याला सोप्या शब्दामध्ये बंधुभाव म्हणतो, ती गरज आहे. पण ती गरज जर पूर्ण झाली नाही तर मनुष्य हा कोमेजून जातो. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जर परताडून पाहिलं तर तुमच्या लक्षात येते की व्यक्ती खरोखर कोमेजून जातो. जर त्याला, जसं बाबासाहेबांचे अनेक उदाहरणं आहेत, जे अस्पृश्य म्हणून ते जगले आणि त्यांना जेव्हा शाळेमध्ये बसवलं जात नव्हतं तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती काय होत असेल, किंवा नोकरी करत असताना त्यांना स्वतंत्र टेबल दिला गेला होता, किंवा पाणी पिण्यासाठी स्वतंत्र वेगळा माठ ठेवला होता, तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. म्हणजे कुचंबना होते की नाही. एक म्हणजे मनुष्याची भावनिक गरज आहे, तर ही पण गरज आहे. नंतर प्रतिष्ठा. प्रतिष्ठा म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट. प्रत्येक व्यक्तीला सेल्फ रिस्पेक्टची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की स्त्री असो की कोणीही असो त्याला आत्मसन्मानाची आवश्यकता आहे, त्याच्याकडे स्वाभिमानाची त्याला आवश्यकता आहे. एखाद्याला सतत जर चुकीची वागणूक भेटत असेल तो त्याचा विकास करेल का. बाबासाहेबांनी नागपूर येथे 1956ला भाषण दिलं होतं. अरे या काय बनवत आहे कोणी, स्वयंपाक आहे वाटते काहीतरी. तर याच्यामध्ये आपण पाहतो की बाबासाहेबांनी जेव्हा ते भाषण दिलं होतं तर त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक उदाहरण दिलं होतं. कोणतं उदाहरण दिलं होतं तर एखादा शिक्षक एखाद्या महार कम्युनिटी मधल्या मुलाला जर असा म्हणत असेल की अरे ए महारड्या तू शिकून काय करणार आहेस, तर असा जर त्याला अपमानजन्य जर टोमणा भेटत असेल तर तो व्यक्ती शिकून सवरून मोठा होईल का. एक करता माणूस आहे बाबासाहेबांसारखा, कारण त्यांचे वडील शिकलेले होते, रामजी बाबा. ते सतत प्रेरणा द्यायचे, पुस्तकांसाठी खर्च करायचे. रामजी बाबा ग्रेट होते, महान होते, पण तसे प्रत्येक घरातले बाप ग्रेट आहेत का, प्रत्येक घरातल्या माया ग्रेट आहेत का, नाही आहेत ना. आणि त्याच्यामुळे मग मुलाला जर अपमानित झालंच असेल तर बाप काय म्हणेल, जाऊ दे का शिकून होणार आहे. म्हणजे त्याची जर कुचंबना होत असेल, मानसिक कुचंबना, प्रतिष्ठा नसेल, रिस्पेक्ट नाही भेटला तर तो सुद्धा कोमेजून जातो. आणि नंतर आपण पाहतो सेल्फ ऍक्च्युलायझेशन. म्हणजे माणसामध्ये काही टॅलेंट आहेत, माणसामध्ये काही कौशल्य आहेत, माणसामध्ये काही विशिष्ट असे उपजत गुण आहेत, तर त्याचा विकास करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा असली पाहिजे. जसं तुम्ही बलूत नावाचं पुस्तक वाचलं असेल, दया पवार यांचं आत्मचरित्र आहे, पहिलं आत्मचरित्र बलूत, जे महार समाजामधल्या पहिल्या माणसांनी लिहिलं. अतिशय गाजलेलं पुस्तक आहे ते, तुम्ही ते वाचा, तुम्हाला त्याच्यात ते म्हणजे त्याच्यात त्यावेळीचा समाज कसा होता समजते. तर त्या बलूत मध्ये त्याचा एक मित्र आहे चंदर नावाचा, तो मोठा महान माणूस होता. तसा तो सट्टा बिट्टा लावायचा, जुगार बिगार खेळायचा, परंतु त्याच्यामध्ये कौशल्य होतं. कोणतं कौशल्य होतं, तो पेंटिंग जबरदस्त करायचा, चित्र जबरदस्त काढायचा. तो असा काय करायचा, जमिनीवर रांगोळीचे चित्र आहेत किंवा खडू वगैरे घेऊन तो चित्र काढायचा आणि तो चित्र काढून अतिशय चांगले, मग त्याला होल्डिंग पेंटिंग्स वगैरे जे मूवीजच्या त्यावेळेस कसा, आता ठीक आहे फ्लेक्सचा जमाना आहे, स्टिकरचा जमाना, पण त्यावेळेस तसा नाही. तर तो हाताने पेंटिंग काढून, हिरो हिरोने जे पेंटिंग काढून तो त्याची हे जाहिरात करायचा. पण नंतरच्या काळात जेव्हा दया पवारांना तो मित्र भेटला तेव्हा तो हातामध्ये छन्नी हातोडी वगैरे घेऊन काम करताना त्याला दिसला. तेव्हा दया पवार म्हणतात का याच्यामधली ही कला, चित्रकारिता, एवढा चांगला चित्र काढणारा माणूस हा कलाकार कुठे गेला, कोण त्या कलाकाराला मारलं. किती गंभीर प्रश्न आहे. कोण मारलं त्या कलाकाराला, जाती व्यवस्थेने मारलं. इथे सेल्फ ऍक्च्युलायझेशनचा अर्थ हा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी उपजत गुण आहेत. जसं आता शिंदे परिवार गायक म्हणून होते, अरे काय चाललं बाबा यांचा, गायक म्हणून शिंदे परिवार होता. आज आपण आदर्श शिंदे वगैरे जे गायक पाहतो ते कसे गायक बनले.
त्यांच्यामध्ये त्या उपजत गोष्टी आहेत का? जसं पूर्वी प्रल्हाद शिंदे वगैरे जे होते, वामनदादा कर्डक होते किंवा विठ्ठल उमप होते, यांच्यात कदाचित जन्मापासून काहीतरी गाणे म्हणण्याची लकब होती. पण आता ती गोष्ट शिकता येते आणि शिकता येत असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला गायक बनणं सोपं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की आपल्यात जे काही उपजत गुण आहेत, काही कला गुण आहेत, तर त्यांना वाव देणं गरजेचं आहे. ती मनुष्याची गरज आहे त्याच्या विकासासाठी. तर आपण पाहतो की या काही गरजा आहेत ज्या महत्वाच्या आहेत मानवी जीवन जगण्यासाठी. बाबासाहेब म्हणतात की या गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा पूर्ण करण्यास संधी देण्याची क्षमता हिंदू धर्माने दिली का आपल्याला? प्रश्न करा स्वतःला. बाबासाहेब म्हणतात की खरंच हिंदू धर्माने युटिलिटी, उपयोगिता दिली का आपल्याला? आपल्या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या का हिंदू धर्मामध्ये? हे आज जे पूजा करतो आपण, मरियाई, अंबा, वेगवेगळ्या देवी देवता ज्या पूजा ज्या दिसतात, या सगळ्या महारमांगांच्या देवी देवता आहेत. तुम्ही सिरियल्स मध्ये नाही पाहत का मरियाई, अंबादेवी वगैरे? या काही फार मोठ्या ब्राह्मणांच्या देवी देवता नाहीत. त्यांचे ते कृष्ण, राम असे देवी देवता होते. मग हे आल्या कुठून? आपल्या समाजामध्ये साधं जेवण भेटत नव्हतं. जेवण, विचार करा, जेवण नव्हतं भेटत. मग याने आयडिया शोधून काढली, देवी बनवली, मरीमाय नावाची देवी, आणि जोगवा मागणं सुरू केलं. ते मरीमायचा एक तिथे हे फोटो किंवा मूर्ती ठेवायची आणि जाऊन जोगवा मागायचा आणि दे माय जोगवा म्हणायचं. मग कोणी भाकर तुकडा हे ते द्यायचं. मग त्याच्या भरोशावर आपलं जीवन. म्हणजे अन्नासारखी बेसिक नीड तरी आपली पूर्ण झाली होती का? बाबासाहेबांना एक पत्र एका बाईने पाठवलं होती. भंगी समाजातली बाई होती. जेव्हा मुंबई याच्यामध्ये काउन्सिलमध्ये एक पत्र बाबासाहेबांना भेटलं होतं त्या बाईचं. त्या बाईने म्हटलं की खालच्या चाळीमध्ये, म्हणजे खालची वाडी आहे, आता एक शहर आहे ते कोकणामधलं, तर कोकणातला भाग होता तो. तर त्या खालच्या वाडीमध्ये मला काम नाही करायचं. मला वरच्या वाडीतल्या ब्राह्मण लोकांमध्ये ब्राह्मणांचं जे काम आहे ते करत, तिथे साफसफाई करेल, मग खालच्या ह्याच्यात नाही करेल. तर त्या पत्रात लिहिलं होतं की बाबा रे, हे असं का? इथेही साफसफाईचं काम चाललंय, तिथेही साफसफाईचं काम चाललेलं आहे, आणि असताना तुम्हाला वरच्या ठिकाणी का काम करायचं आहे, खाली का काम नाही करायचं? तिने कारण सांगताना काय सांगितलं असेल? कारण सांगताना तिने सांगितलं की खालच्या वाडीमधले असणारे हे ब्राह्मण लोक हे आपल्या केर कचऱ्यामध्ये काहीही उपयोगाच्या वस्तू फेकत नाहीत, पण वरच्या चाळीमधले जे काही ब्राह्मण लोक आहेत ते कमीत कमी एखादा टॉवेल किंवा एखादी बेडशीट किंवा एखादा ब्लँकेट, फाटकं का असे ना, पण असे फेकून देतात, किंवा काही खाद्यपदार्थ फेकून देतात, आणि त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करताना जेव्हा ते आम्हाला प्राप्त होते ते धुवून स्वच्छ करून आम्ही ते वापरतो, आणि ही सुद्धा सुविधा या लोकांनी आम्हाला दिलेली नाही आहे. हे पत्र जेव्हा बाबासाहेबांनी वाटलं, त्यांच्या हृदयाची काय हाल झाली असेल. म्हणजे साध्या आपल्या बेसिक नीड्स, जगण्याचे साधे साधे गोष्टी भेटतात का आपल्याला? भेटल्या होत्या का? याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आजही आपण पाहतो की जसंही बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट केली, अतिशय 14 वयोगटातल्या मुला मुलींसाठी शिक्षण कंपल्सरी केलं, सर्व शिक्षा अभियान महाराष्ट्र सरकार राबवायला लागले, शैक्षणिक एक प्रगती व्हायला लागली 50-60 वर्षामध्ये. लगेच लोकांना वाटलं की अरे हा बहुजन समाज तर पुढे चालला. शिक्षणामुळे प्रायव्हेटायझेशन सुरू करून टाकलं सर्व मोठमोठ्या शिक्षण संस्थेचं. आता कोणाकडे तेवढे पैसे आहेत? दर वर्षाला 30,000, 40,000, 50,000 भरा. बरं ठीक आहे, तर प्राथमिक शिक्षण झालं. उच्च शिक्षणाचे लाखोचा पैसा भरावा लागतो, आणि जर पैसाच तुमच्याकडे नसेल तर तुमची शिक्षणाची गरज पूर्ण होईल का? म्हणजे जो समाज पूर्वी ज्या शैक्षणिक अज्ञानामध्ये पडलेला होता, ज्यांना चांगलं काय वाईट काय हे समजत नव्हतं, तीच कंडिशन भविष्यामध्ये आणण्याची ही सगळी प्लॅनिंग आहे. तर आपण याच्यावर चिंतन केलं पाहिजे की जो धर्म माणसाच्या जगण्याला सुद्धा महत्व देत नसेल, तो धर्म मान्य करण्याची गोष्ट आहे का? असा बाबासाहेबांनी प्रश्न विचारला त्या पुस्तकामध्ये. खरंच मान्य करता येईल का? बेसिक नीड्स पूर्ण होत नाहीत. सुरक्षा तर या ठिकाणी बिलकुल नाही आहे. सुरक्षा तर नव्हतीच त्या काळामध्ये. एखाद्या अस्पृश्याला मारणे, त्याचा खून करून टाकणे, एखाद्या बाईला मारझोड करणे काहीच मोठी गोष्ट नव्हती. म्हणून ते मन आहे ना जुनी, का नवऱ्यानं मारलं, पावसाने झोडपलं, राजाने छळलं, तर फिर्याद कोणाकडे करायची? मग त्या माईला काही किंमतच नाही का त्या बाईच्या जातीला? आणि म्हणून कायदा आता नवीन बनला डोमेस्टिक व्हायलन्सचा, की घरगुती अत्याचार जर होत असेल तरी एखाद्या महिलेला आपल्या विरोधामध्ये आवाज पुकारता येते, पण हा पूर्वी कायदा नव्हता. तर सुरक्षेचा प्रश्न अनेक पातळीवर आपण त्यावेळेस, प्रेम आणि सहचर्य बिलकुल नव्हतं. एका जातीचा दुसऱ्या जातीशी विवाह करू शकत नव्हता, एका जातीतला मग दुसऱ्या जातीचा हाय हेलो सुद्धा करू शकत नव्हता.
आपल्याला पेशवाईच्या काळातली गोष्ट माहित आहे. म्हणतात की पाठीला फळा होता आणि गळ्यामध्ये गाडगं लटकवून लोक जगायचे. म्हणजे हे काय सांगत आहे? प्रेम आणि सहचर्य आहे का? हे बंधुत्वाची भावना आहे का? ही इथं प्रखर विषमता आहे. प्रतिष्ठा तर बिलकुल नाही. सेल्फ रिस्पेक्ट, मी आताच उदाहरण दिलं तुम्हाला महाराच्या मुलाबद्दलचं. आणि सेल्फ एज्युकेशन, आत्याचं चंदरचं जे उदाहरण आहे ते मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे हिंदू धर्मामध्ये बाबासाहेबांनी पाहिलं की युटिलिटी किंवा मानवाची जी गरज आहे, मानवाची जी उपयोगिता ती पूर्ण करण्याची क्षमता नाही आहे. आणि ती क्षमता नसल्यामुळे हा धर्म धर्माच्या चाकोरीमध्ये बसवता येत नाही, हे बाबासाहेबांनी जाणलं. दुसरी गोष्ट काय? जस्टिस. जस्टिस म्हणजे काय? न्याय, सामाजिक न्याय. न्याय फार महत्वाची गोष्ट आहे. तर न्यायाच्या अंतर्गत 3 गोष्टी येतात: स्वतंत्रता, समानता आणि बंधुभाव. की आपल्याकडे स्वतंत्रता असली पाहिजे. जसं आता याच्याबद्दल सविस्तर बोलण्याची गरज याच्यासाठी नाही, कारण भारतीय प्रेएम्बल मध्ये आपल्याला या गोष्टी दिसतात. जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्याच्या काही संकल्पना आपल्याला दिसतात. पण पूर्वी त्या तशा हिंदू धर्मात आपल्याला नव्हत्या. समानता म्हटल्या दर्जा आणि संधीची समानता, जे त्यावेळेच्या हिंदू धर्मामध्ये त्या लोकांना प्राप्त होत नव्हत्या. आणि बंधुभाव तर होतच नाही, कारण जाती व्यवस्थेमुळे बंधुत्वाचा काही विषयच नव्हता, विषमतेचा विषय होता. एकाला श्रेष्ठ दुसऱ्याला कनिष्ठ अशी मानण्याची भावना होती. तर जेव्हा बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचं चिंतन केलं, मनन केलं आणि त्यांनी बरेचसे उदाहरणं दिलेली आहेत. हे स्वातंत्र्य, समानता, बंधुतेबद्दल मनुस्मृतीमधले आणि अन्य ग्रंथांमधले बरेचसे कोटेशन्स बाबांनी दिलेत आणि सांगितलेलं आहे आपल्याला की अशा अशा पद्धतीने या धर्मामध्ये आपल्याला एक माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्राप्त होत नाही. मग असं असेल तर या धर्मात राहण्यामध्ये अर्थ काय आहे? आणि मग बाबासाहेबांनी म्हटलं का या धर्मात राहण्याचे अर्थ नाही. मग या उलट बाबासाहेबांनी सदैव अनेक छोट्या मोठ्या भाषणांमधून सांगितलेलं आहे की बुद्धाचा धम्म हा मनुष्याच्या भल्याचा धम्म आहे. कशामुळे बुद्धाचा धम्म भल्याचा धम्म आहे? कारण हा धम्म माणसाला अन्न, वस्त्र, निवारा हे तर देतोच, शिक्षण देतो, कारण ज्ञानावर विशेष भर देणारा हा धम्म आहे. आणि या धम्मामध्ये 4ही वर्णांमध्ये समानता शिकवतो. ज्याप्रमाणे समुद्राला सर्व नद्या मिळाल्यानंतर समुद्र मधील पाणी या नदीचा याने वेगळे करता येत नाही, तशासारखा संघामध्ये आल्यावर, बुद्धाला शरण गेल्यावर हा या जातीतला त्या जातीतला असं म्हणता येत नाही. ही शिकवण बुद्धाने शिकवलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी पाहिलं की भगवान बुद्ध असे एकमेव धर्म संस्थापक आहेत जे निर्वाणाचा उपदेश करणारे आहेत, मानसिक आणि शारीरिक सुखाचा उपदेश करणारे आहेत, माणसाने माणसाशी सहचर्याने वागावं, बंधुत्वाने हा उपदेश करणारे आहेत, बलिप्रथा दूर करणारे, दासप्रथा दूर करणारे, चातुर्य व्यवस्था दूर करणारे, स्त्रियांना सन्मान देणारे, मानपान देणारे असे भगवान बुद्ध आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांना वाटलं की भगवान बुद्धाच्या धम्मामुळे या देशाचं 100% पूर्वी भलं झालं होतं इतिहासामध्ये आणि भविष्यामध्ये भलं होईल. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की बुद्ध धम्मामध्ये सामाजिक न्याय आहे, सामाजिक न्याय, स्वतंत्रता आहे, बंधुभाव आहे, समानतेची शिकवण आहे आणि अशा सगळ्या शिकवणी त्याच्यामध्ये आहे. आणि इतकंच नाही तर नीतीची शिकवण आहे, नैतिकतेची शिकवण आहे की एका माणसाने दुसऱ्या माणसाची नीतीने कसं राहावं. पंचशील, अष्टशील अशा प्रकारचे शील या धम्मामध्ये सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा किंवा अन्य धर्माचा तौलनिक अभ्यास केला आणि त्याचबरोबर बुद्ध धर्माचाही तौलनिक अभ्यास केला. तर मानवाच्या भल्यासाठी बुद्धाचा धम्म हा श्रेष्ठ धम्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1950 स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं की या जगाचं जर भलं कशामुळे होत असेल तर ते बुद्ध धम्माला स्वीकारल्यामुळेच होते. आईन्स्टाईन सारख्या महान वैज्ञानिकांनी सुद्धा म्हटलं की कॉस्मिक रिलिजनची गरज आहे आणि तो रिलिजन म्हणजे बुद्धाचा धम्मच आहे. निकोला टेस्ला सारख्या सायंटिस्टने सुद्धा भगवान बुद्धाबद्दल प्रशंसा वाक्य वापरताना म्हटलं की भगवान बुद्ध सर्वाधिक भर जे देतात ते ज्ञानावर देतात, कारण अविद्येमुळे किंवा अज्ञानामुळे मनुष्याचं नुकसान झालेलं आहे. एक जी वेल सारखा माणूस किंवा कार्ल जुंग सारखे माणसं असे कित्येक तरी लोकांनी जेव्हा बुद्ध धर्माचा अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळलं की सायकोलॉजिकल लेवलवर सुद्धा बुद्धाचा धम्मा हा सुख शांती देणारा धम्मा आहे. तर बुद्धाच्या धम्मामध्ये असे अनेक गुण बाबासाहेबांनी पाहिले आणि बुद्ध धम्माच्या बाबतीमध्ये सदैव अशी भूमिका बाबासाहेबांनी घेतली का ज्यामध्ये जे काही आक्षेप झाले होते बुद्धाच्या बाबतीत ते बाबासाहेबांनी दूर केले. जसं डिक्लाइन अँड फॉल ऑफ बुद्धिझम नावाचा आर्टिकल बाबासाहेबांनी लिहिलं किंवा डिक्लाइन अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन या पद्धतीचं आर्टिकल बाबासाहेबांनी लिहिलं का हिंदू स्त्रियांना अधोगतीला कोण जबाबदार आहे हा प्रश्न बाबासाहेबांनी विचारला आणि त्या ठिकाणी सांगितलं का बुद्ध धम्म बिलकुल जबाबदार नाही, मनुस्मृती नावाचा ग्रंथ जबाबदार आहे. म्हणजे आक्षेप घेतले गेले होते.
आणि ज्या आक्षेपांना बाबासाहेबांनी उत्तरं दिलीत. तर आपण जेव्हा बाबासाहेबांचं साहित्य वाचतो, अभ्यासतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात येते की धर्मांतराचा बाबासाहेबांचा जो विचार आहे तो विचार आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे, आपल्या सर्वांच्या भल्यासाठी आहे. आणि असं असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण लकीली भगवान बुद्धाला मानणारे लोक आहोत, भगवान बुद्धाला शरण गेलेले लोक आहोत. आणि बाबासाहेबांनी आपल्याला हे महान अशी संधी दिलेली आहे. तर त्यामुळे आपल्याला बुद्ध धर्माचं योग्य प्रकारे पालन केलं पाहिजे आणि बुद्ध धर्माचे तत्व आहेत ते शिकले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे. आणि शिकून आत्मसातच नाही तर साध्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. तर हे आपल्याला जर करता आलं तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल. बाबासाहेबांनी एक अतिशय उत्तम वाक्य वापरलेलं आहे 1950ला. त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, टू स्प्रेड बुद्धिझम इज टू सर्व मॅनकाइंड, की बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हीच खरी मानव सेवा आहे. कारण मानव सेवा का म्हटलेलं आहे, का मानवांची सेवा याच्यासाठी आहे. कारण जे आपण क्रायटेरियाज ठरवलेले आहेत तर ते क्रायटेरिया पूर्ण करण्याची क्षमता बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. जेव्हा आपण या पद्धतीने जनमानसाला हा धम्म समजावून सांगतो, पटवून देतो की या धम्मामुळे तुम्हाला कोणता लाभ होतो बाबा, कशा प्रकारचे फायदे तुम्हाला होतात, तेव्हा लोक त्या धम्माला नक्कीच स्वीकारू शकतात आणि ऍक्सेप्ट करू शकतात. तर बाबासाहेबांच्या धर्मांतराची जी काही चळवळ आहे ती फार प्रदीर्घ काळापासून चालत आलेली आहे. आणि प्रदीर्घ काळामध्ये त्याने एक तौलनिक अभ्यास जो आहे तो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. आणि एक ते ओळखण्याची सुविधा, ओळखण्याची संधी आपल्याला ती दिलेली आहे. तर या ठिकाणी 14 एप्रिलच्या निमित्ताने, बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक छोटासा विषय या ठिकाणी घेऊन आपल्याशी संवाद साधलेला आहे. बऱ्याच वेळपर्यंत आपण शांततेने आमचा हा उपदेश किंवा व्याख्यान ऐकून घेतलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आयोजकांनी या ठिकाणी मला निमंत्रित करून मला 2 शब्द आपल्याशी शेअर करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे मी या अनाथपिंडक बुद्धविहाराचे काही पदाधिकारी आहेत आणि या कार्यक्रमाचे जे काही आयोजक मंडळी आहेत तर त्या सर्वांना मी विशेष मंगलकामना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं हे थोडंसं लांबलेलं जे काही भाषण आहे ते या ठिकाणी मी थांबवतो. तर सर्वांप्रती मी मंगलकामना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन, धम्मानुभावेन, संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.